आता त्यातला नेक्स्ट पॅरामीटर आपण 8 टाईप बघितले. 9वा टाईप कोणता आहे तुमचा? चेंज डिटेक्शन. चेंज डिटेक्शन. चेंज डिटेक्शन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी HTMLचा चेंज झालेला असेल किंवा टाईपस्क्रिप्टमधला फाईलमधला चेंज झालेला असेल, त्यावेळेस तुम्हाला ते इंटरनली वर्क दावायचं नसतं की HTML मध्ये चेंज झाला आहे आणि ते फक्त एका बटन क्लिकला हँडल करायचं असतं. त्यावेळेस ते तुम्ही वापरू शकता. चेंज डिटेक्शन कोलन. तर त्याचा पॅरामीटर कोणता असणार आहे तुमचा? चेंज डिटेक्शन स्ट्रॅटजी आणि डॉट ऑन पुश असा त्याचा पॅरामीटर आहे. पण हे आपण वापरणार नाही, फक्त तुम्हाला माहित असावं की त्याचा सिंटॅक्स असा आहे की चेंज डिटेक्शन, की असं पण असतं. Ctrl V, याला ब्रॅकेटमध्ये मी टाकतो ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. असा सिनारिओ बेस्ड जर कधी आला, मला वाटत नाही अख्ख्या प्रोजेक्टमध्ये कधी येईल, प्रोजेक्टमध्ये आला तर ते एक्सप्लेन करेन की चेंज डिटेक्शन काय असतं. की चेंज डिटेक्शन म्हणजे बेसिक असतं की HTML मध्ये काहीतरी चेंज झालाय ना, त्यावेळेस या पहिल्यांदा इव्हेंटला कळते की तिथं चेंज झालाय. हा बेसिक आहे. नेक्स्ट आहे तुमचा एनकॅप्सुलेशन. तुमची जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्टची मग असेल ते OOP लँग्वेजमधलं एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन. त्याच्या आधी मला एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन सांगा की काय असते. तुमच्या मेसेज बॉक्समध्ये टाका, तर याचं मी सांगतो कसं असतं. व्ह्यू एन कॅप CENCAPSULATION एनकॅप्सुलेशन डॉट त्याचं नन असतं डिफॉल्ट. ओके, हा तुमचं पॅरामीटर आहे. तुमचं बाइंडिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता बाइंडिंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर या नावातच अर्थ आहे. आणि हायडिंग फ्रॉम आउटसाइड द वर्ल्ड. हायडिंग फ्रॉम आउटसाइड द वर्ल्ड असं काहीतरी डेफिनेशन असते. आता बाइंडिंग कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तुमचं जे CSS वगैरे आपण बाइंड करतो ना एखाद्या HTML पेजला, त्याला म्हणतात ते एनकॅप्सुलेशन. आता एक कॉम्पोनंट मी नवीन क्रिएट करतो आणि तो कॉम्पोनंट एनकॅप्सुलेशन म्हणून काहीतरी पेजेसमध्येच करतो. बेसिक नाही, पेजेसमध्ये करतो त्याला. इथं आता ऑप्शन इना झाला आहे, तर ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल NG जनरेट कॉम्पोनंट ENCAPSULAT एनकॅप्सुलेशन. असं का झालं? कारण हा पॉवर शेल आहे आणि हा तुमचा CMD. तर एक लक्षात ठेवायचं की तुमचा हा जो पॉवर शेल आला ना, तर पॉवर शेल ते घेत नाही. मग ते आता आपण काय करायचं, तुमचा कमांड प्रॉम्प्ट घ्यायचा. आता यात मला CD पब्लिक SRC मध्ये जा, परत CD त्याच्या ॲप फोल्डरमध्ये जा, परत CD ॲपमध्ये नाही येणार, CD SRC मध्ये, ॲपमध्ये नाही, पेजेसमध्ये जा आणि पेजेसमध्ये एक कॉम्पोनंट क्रिएट कर. कोणता? एनकॅप्सुलेशन नावाचा. जनरेट झाला. आता मला अजून एक कॉम्पोनंट पाहिजे. न्यू टर्मिनल, न्यू कमांड प्रॉम्प्ट ओपन. ओके, NG सर्व नावाचा, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन चालू आहे. ओके, तर तुमचं ॲप्लिकेशन इथे चालू झालं आहे. तर झालं तुमचं ॲप्लिकेशन चालू. आता मला काय पाहिजे, तुमचा हा ॲप्लिकेशन एनकॅप्सुलेशन नावाचा काही कॉम्पोनंट आहे, त्याच्या आतमध्ये इथं एक हॉरिझॉन्टल लाईन टाकतो HR. आता त्याच्या आतमध्ये H1 टॅगमध्ये काहीतरी टाकू आपण, एनकॅप्सुलेशन वर्क्स.
आणि त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी टाकू H2 टॅगमध्ये दिस इज एनकॅप्सुलेशन. सेव्ह केलं. ॲड 14 मीटिंग ॲड सेव्ह केल्यानंतर इथं रन झालं नाही. का रन झालं नाही? आपण कॉम्पोनंट क्रिएट केला पण याला कुठं रेंडर करायचं ते आपल्याला कळलंच नाही. तर आता ह्याचं रेंडरिंगची प्रोसेस कोण करतं? TS मध्ये. त्याचं नाव काय तुमचं? ॲप एनकॅप्सुलेशन. इथं कॉपी केलं मी. आणि कुठं रेंडर करायचं आहे? तुमच्या ॲपमधल्या HTML मध्ये, ॲप बेसिकच्या खाली एनकॅप्सुलेशन. आता याला एरर का म्हणाला? तर एरर काय म्हणते? ॲप एनकॅप्सुलेशन इज नॉट अ नोन प्रॉपर्टी. नॉन कॉमन. आता TS मध्ये जायचं. आता इथं आहे ना, इथं जसा बेसिक इम्पोर्ट केला आहे ना, तसं आपल्याला कॉम्पोनंट इम्पोर्ट करायला लागेल. कोणता? ॲप नाही सॉरी, डायरेक्ट एनकॅप्सुलेशन येणार ना. एनकॅप्सुलेशन. इथं बघा याच्यावरती असं चिन्ह येईल ना, इथं पेजेसवरती एनकॅप्सुलेशनवरती काही त्याचा पात येईल, ते सिलेक्ट करायचं. तर तुमचा एरर गेला का ॲप.html मधला? तर प्रत्येक वेळेस तसं करायचं. तुम्ही ज्यावेळेस कोणता कॉम्पोनंट वापरणार आहे ना, कोणत्या मॉड्यूलमध्ये, कोणत्या कॉम्पोनंटमध्ये कोणता कॉम्पोनंट. आता हो ॲप कॉम्पोनंट तुमचा पॅरेंट आहे आणि तुमचा एनकॅप्सुलेशन जो कॉम्पोनंट आहे तो चाइल्ड आहे असं समजा. त्याला आपण पॅरेंटला केलं, पण पॅरेंटला पण कळलं पाहिजे ना की आपलं पोरगं कोण आहे. त्यासाठी ते TS मध्ये लिहायचं असतं. इथं इम्पोर्ट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इम्पोर्ट सेक्शनमध्ये काय काय इम्पोर्ट होऊ शकतं तुमचं? कॉम्पोनंट, सर्व्हिसेस आणि ज्या डिपेंडन्सी लागतात ना, फॉर्म्स मॉड्यूल वगैरे, ते आपण साईड बाय साईड बघणार आहे. आता हे आपण HTML CSS मध्ये कॉम्पोनंट क्रिएट केलेला सेव्ह केला तर झाला का तुमचा एनकॅप्सुलेशन वर्क्स. आता एनकॅप्सुलेशन ह्याचं कसं होतं वर्क? तर तुमच्या TS मध्ये जायचं आणि TS मध्ये काय लिहायचं? एनकॅप्सुलेशन कोलन, ही त्याची की झाली आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? व्ह्यू एनकॅप्सुलेशन. व्ह्यू एनकॅप्सुलेशन डॉट. त्याच्या 3 प्रॉपर्टी असतात बघा, एम्युलेटेड, नन आणि शॅडो. त्यातली आपण आता नन केली. आता आपल्याला SCSS मध्ये जसं म्हणू लागली त्याची एनकॅप्सुलेशन काय? हायडिंग समथिंग फ्रॉम आउटसाइड द वर्ल्ड. इथं मी काहीतरी H1 मध्ये काहीतरी टाकलं, त्याचा कलर ॲक्वा. सेव्ह केला. ओके. तर याने काय केलं बघा, दोन्हीचा कलर चेंज केला, पण आपण काय केलं? या एकाचाच कलर चेंज केला ना, ह्या SCSSचा. जर का मी हे कमेंट केलं की तो बाबा बाय डिफॉल्ट आहे ना, बाय डिफॉल्ट ते प्रायव्हेट असतं, बाय डिफॉल्ट ते एम्युलेटेड वगैरे असतं ना, तर तशा टाईपमध्ये एम्युलेटेड असतं. तर सेव्ह केलं. आता सेव्ह कसं झालं तुम्हाला कळेल बघा. इथं आलो, सेव्ह केलं तरी रिफ्रेश झालं बघा. तर मी इथं आलो. आता बघा या कॉम्पोनंटचा फक्त वर्क झाला. ज्यावेळेस मी नन करतोय ना, तर ते पब्लिक झाले की कुणी पण या, कुणी पण घंटा वाजवा. जसं मंदिरातला घंटा असतो, कुणी पण या घंटा वाजवा, कुणी पण या, ते दोरे लावा वगैरे. ते दोरे काय दिसणार? जे पण कोण तुमचं भक्त येणार आहेत तुमच्या मंदिरात, ते भक्त असणार. तुम्ही ज्यावेळेस काहीतरी लावता घंट्याला, घंटा असतो मंदिरात, त्या घंट्याला तुम्ही काहीतरी समजा दोरा बांधला, तर तुम्ही दोरा बांधून गेला हे तुमच्या सगळ्या गावाला कळणार की कोणतरी इथं दोरा बांधून गेलाय. तशा टाईपमध्ये एनकॅप्सुलेशन वर होतं की. आता हे झालं तुमचं पब्लिक. आता मी ह्या H1 टॅगमध्ये काहीतरी चेंज केलाय, पण हे कोणाला भेटलं? ह्याला भेटलं, याच्या पॅरेंटला भेटलं, याच्या पेजेसला भेटलं आणि ह्याच्या ॲप कॉम्पोनंटला पण भेटलं. सगळ्यासनी हायरार्ची जाते ना, ते एनकॅप्सुलेशन नन असतं. इथं जर का मी तुमचं काय असतं डॉट एम्युलेटेड ठेवलं, बाय डिफॉल्ट एम्युलेटेड असतं. एम्युलेटेड म्हणजे ह्या कॉम्पोनंट पुरता. तुमचं आता नन केलं. नन म्हणजे काय? तुमच्या सगळीकडे झाला. सेव्ह. लोड होत नाही का? ओके. सर्व ओके. आता झालं ते वर्क. झालं तुमचा नन. नेक्स्ट आहे तुमचा त्याचा अजून एक पॅरामीटर आहे डॉट शॅडो डाऊन. तर शॅडो डाऊन पण तसा तुमचा डिफॉल्ट वाणी वर्क करतो.
फक्त ह्या कॉम्पोनंट पुरता. पण बाय डिफॉल्ट तो तुमचा काय असतो, तुमचा एम्युलेटेड असतो. याचे पॅरामीटर्स एक तुमचा असतो एम्युलेटेड, त्याला आपण कंसामध्ये लिहू डिफॉल्ट. नेक्स्ट आहे तुमचा 2 नन, आणि तुमचा नेक्स्ट असतो 3 नंबरचा कोणता आहे तर शॅडो डाऊन. ओके, तर हे कळलं. रेकॉर्डिंग स्टॉप होतं. आपल्याला होस्ट करायचं आहे. होस्टची मेथड काय, होस्ट कोलन तुमचा एक हे येतं ऑब्जेक्ट येतं. त्या ऑब्जेक्टमध्ये प्रॉपर्टी काय काय असतात की तुमचा हे असेल एक होस्ट नाही तर आपण क्लास घेऊ, एक क्लास डॉट ॲक्टिव्ह. तर क्लास ॲक्टिव्ह काय आहे ते आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये बघूया. असं काहीतरी असेल. नेक्स्ट असेल समजा काहीतरी, इथं टाईप करण्यापेक्षा आपण सजेशन घेऊ ECMAScript 6चे होस्टमधल्या TSमध्ये आणि तुमच्या होस्टमधल्या HTML मध्ये मला पाहिजे काय की एक H1 टॅग असेल किंवा H3 घेऊ. H3 त्या H3 टॅगला समजा आपण काहीतरी दिलं नाव, धिस इज होस्ट कॉम्पोनंट. सेव्ह केलं तर लोड होते का, हां दिस इज होस्ट कॉम्पोनंट. आता होस्ट डॉट टी एसमध्ये आपली नेक्स्ट प्रॉपर्टी काय असणार आहे तुमची, होस्ट कोलन तुमचा ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टमध्ये काय काय असणार आहे की क्लास CLASS डॉट ॲक्टिव्ह, क्लास ॲक्टिव्ह, आणि त्याची प्रॉपर्टी परत काय असणार आहे, हां बरोबर तर आहे, बघूया TRU असा त्याचा काहीतरी क्लास असेल. नेक्स्ट आहे की तुम्ही कशावरती अप्लाय करताय, तर सिंगल कोटमध्ये क्लिक, तुमचा क्लिक इव्हेंट, आणि त्या क्लिक इव्हेंटला कोणतं फंक्शन अप्लाय करताय. इथं फंक्शनचं नाव, फंक्शन म्हणण्यापेक्षा तिथं प्रॉपर्टी वगैरे अशा टाईपमध्ये सेव्ह केलं, आणि हे प्रॉपर्टी तुमची मेथड इथं आपण डिफाईन केली. काय केली, क्लिकड. आता क्लिकड काय झाल्या तुमची होस्ट डॉट क्लिकड, राईट, होस्ट डॉट क्लिकड. तर इथं आपण काय देऊ, एक अलर्ट बॉक्स देऊ. त्या अलर्ट बॉक्सला हॅलो वर्ल्ड असं काहीतरी देऊ. हे अप्लाय केलं तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला त्या फंक्शनवरती एखादं तुम्ही जे पण काही HTML टॅग लिहिणार आहे ना, HTML टॅग सगळे HTML टॅग, त्या टॅगवरती तुम्हाला काहीतरी एखादं ॲप्लिकेशन अप्लाय करायचं. ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही आता तुम्ही फक्त क्लिक इव्हेंट केला आहे, क्लिकच्या जागी तुम्ही ॲनिमेशन्स वगैरे असतात ना, ॲनिमेशन CSS मधले, की तुमचा एखादा बॉल आहे तर बॉल तो इथं जातो, साईडला येतो, खाली येतो, वर येतो, इकडं तिकडं, असं अशा टाईपमध्ये तुम्ही काही पण ॲनिमेशन वगैरे करताना ते कॉम्पोनंट पुरते, त्यावेळेस तुम्ही होस्ट प्रॉपर्टी वापरू शकता. होस्ट प्रॉपर्टी का म्हण की कमी कोड लिहायला लागणार ना, फक्त इथं काय मी केलं, तुमचा क्लास ॲक्टिव्ह टाकलं आणि त्याला फक्त क्लिक इव्हेंट टाकलं आणि ते फंक्शन कॉल केलं. आता हे फंक्शन डिफाईन कुठे केले मी, इथं केलंय. तर ते अप्लाय बघा कुठं झालंय, तुमचा ब्राउझर इथं कुठं पण बघा मी क्लिक करतोय पण ते क्लिक नाही झालं. ज्यावेळेस मी ह्याच्यावरती क्लिक करतोय तर बघा हॅलो वर्ल्ड झाला तुमचा. अशा टाईपमध्ये ते होस्ट प्रॉपर्टी, होस्ट मेथड वगैरे, होस्ट की व्हॅल्यू वगैरे म्हणतो ना, ती तशी वर्क होते. तसं लाईफ सायकल म्हणजे आपण
ऑब्जेक्ट ओओपी लँग्वेज थ्रू जाऊ. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर कोणाला कॉल जातो? तुमच्या कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. कन्स्ट्रक्टर कॉल कोणाला देतो? ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर जे आपण काय फंक्शनॅलिटी असेल ते लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं. नेक्स्ट काय होतं? डिस्ट्रॉय होतं. कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट वगैरे डिस्ट्रॉय कधी होणार आहे? तुमचं त्या क्लासचं काम झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट वगैरे डिस्ट्रॉय होणार आहे ना, तसं अँग्युलरची एक स्वतःची लाईफ सायकल आहे. त्या लाईफ सायकलमध्ये कसं असतं की तुमचा कन्स्ट्रक्टर असेल, तुमचा बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. इथं आता ॲरो फंक्शन नाही येणार, एक डायग्रॅम काढू आपण. डायग्रॅमचं टूल घेतलेलंच आहे त्यासाठी. तर आता ही ऑर्डर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, डिफाईन एन जी लाईफ सायकल. एन जी काय? अँग्युलर लाईफ सायकल. तर तुमचं अँग्युलरमध्ये आलो. जसं एका माणसाची लाईफ सायकल असते की तो जन्मतो, तो शाळेत जातो, शाळेत झाल्यानंतर तो जॉब करतो, लग्न होतं, पोरबाळ होतं, म्हातार होतं आणि मरण पावतो ना, तशा टाईपमध्ये अँग्युलरची लाईफ सायकल आहे. आता इथं टेक्स्ट, तर हे टेक्स्ट काय असणार आहे? इथं काहीतरी आपण टेक्स्ट घेऊ. तर तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो? तुमचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर. CONSTRUCTOR तुमचा पहिला कन्स्ट्रक्टर कॉल झाला. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा? कन्स्ट्रक्टर झाल्यानंतर एन जी ऑन इनिट वगैरे नाही तर ऑन चेंजेस म्हणू आपण. एन जी ऑन इनिट नेक्स्ट, त्याचा नेक्स्ट लाईफ सायकल आहे. तर एन जी ऑन चेंजेस. नेक्स्ट काय तुमचा थर्ड पॅरामीटर कोणता असतो? एन जी ऑन इनिट. ऑन इनिट म्हणजे काय? तुमचा पूर्णपणे कॉम्पोनंट ज्यावेळेस लोड होणार आहे ना पूर्णपणे, त्यावेळेस तुमचा एन जी ऑन इनिट कॉम्पोनंट कॉल होणार आहे. एकच मिनटं, अर्जंट काम आहे. तर तुमचा एन जी ऑन इनिट सायकल कॉल होते. एन जी ऑन इनिट नंतर आहे ना अजून 4 आहेत. एन जी ऑन इनिट नंतर काय होतं? एन जी डू चेक. हा इव्हेंट ट्रिगर होतो. हा इव्हेंट झाल्यानंतर अजून कोणता होतो? तुमचा एन जी आफ्टर कंटेंट इनिट. नेक्स्ट आहे तुमचा कुठे गेला? मोठी सायकल आहे. ओके, तुमचा एन जी आफ्टर कंटेंट इनिट झाल्यानंतर एन जी आफ्टर कंटेंट इनिट. नेक्स्ट आहे तुमचा एन जी आफ्टर कंटेंट चेकड. एन जी आफ्टर कंटेंट इनिट झाल्यानंतर चेकड. चेकड झाल्यानंतर काय आहे तुमचा? एन जी आफ्टर व्ह्यू वरती झाला ना, व्ह्यू इनिट इनिशियलाइज. नेक्स्ट आहे तुमचा एन जी आफ्टर व्ह्यू चेकड. आणि नेक्स्ट आहे तुमचा बोल की. हो हो हां हां
बरं असू दे, मी लेक्चर झालं होते, काय अर्जंट काम आहे इथं, लेक्चर चालू आहे ना. बरं असू दे, मी करतो फोन 11 वाजता. हां हां. हम्म. अरे बाप रे, रेकॉर्डिंग मध्ये आले बघ, जाऊ दे. रेकॉर्डिंग कोणाला येणारच नाही म्हणा. ओके. तर इनिट म्हणजे काय, इनिशियलाइजच असते असं. पण त्याचं ज्यावेळेस तुम्ही काय बोलता, तुमच्या इथं टाईपस्क्रिप्टमध्ये ज्यावेळेस डिफाईन करणार आहे ना, तर तुमचं हे जेव्हा कीवर्ड आहे ना, एन जी आफ्टर व्ह्यू चेकड, तर हे कीवर्ड्स लागणार आहेत. इनिट म्हणजे इनिशियलाइज, एन जी आफ्टर व्ह्यू इनिशियलाइज. व्ह्यू इनिशियलाइज म्हणजे काय, तुमचा हा जो व्ह्यू पोर्ट आहे ना, तो पूर्णपणे इनिशियलाइज झाला ना, त्यानंतर तो इव्हेंट ट्रिगर होतो अशा टाईपमध्ये. आणि व्ह्यू चेकडाच्या नंतर लास्ट आहे तुमचा डेथ. तर डेथला कसं असणार आहे, एन जी ऑन डिस्ट्रॉय, असा तुमचा इव्हेंट सायकल आहे. तर यातले आपण जास्त कोणी एवढे वापरत नाही. तर आता मी याला ॲरो काढतो फक्त, असा तुमचा असतो. इथून हा येतो, इथून हा येतो, इथून हा येतो, इथून हा येतो, इथून तुमचा हा येतो, आणि इथून तुमचा हा येतो. तर किती येते तुमचे टोटल इव्हेंट, एक कन्स्ट्रक्टर तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्या होतो. आता तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन काय विचारणार, की कन्स्ट्रक्टर आधी कॉल होणार का एन जी ऑन चेंजेस वगैरे, एन जी ऑन इनिट, एन जी ऑन इनिट आणि कन्स्ट्रक्टर यामध्ये कोणता इव्हेंट ट्रिगर होणार. तर बेसिक क्वेश्चन आहे तुमचा, पहिल्यांदा क्लास क्रिएट होतो आणि क्लास नंतर तुमचा कॉम्पोनंट क्रिएट होतो. हे तुम्ही आधी चेंजेस बघून घ्या, की तुमचा क्लास क्रिएट होणार आणि त्याच्यानंतर तुमचा कॉम्पोनंट क्रिएट होणार आहे. म्हणजे तुमचा इव्हेंट कोणता ट्रिग होणार, कन्स्ट्रक्टर. आणि कन्स्ट्रक्टर नंतर त्याचे इव्हेंट ट्रिग होणार आहे ना, एन जी ऑन चेंजेस असेल, पण तो आपण जास्त वापरत नाही. आणि त्याच्यानंतरचा इव्हेंट आहे तुमचा एन जी ऑन इनिट. कन्स्ट्रक्टर नंतर तुमचा एन जी ऑन इनिट इव्हेंट ट्रिगर होतो. नंतर काय, एन जी डू चेक, काहीतरी आपण चेकिंग केल्यानंतर असं असं कर. आफ्टर इनिट तुमचा आफ्टर कंटेंट इनिट असेल, आफ्टर, हे सगळे एका कॉम्पोनंट बेस्ड आहेत. कॉम्पोनंट म्हणजे काय, हे कॉम्पोनंट लोड झाल्यानंतर काहीतरी कर, हे बटन लोड झाल्यानंतर काहीतरी काम कर, अशा टाईपमध्ये सगळे इव्हेंट्स आहेत. तर आपण याचं रिअल टाईम एक्झाम्पल बघूया. हॅड फ्लोटिंग कंट्रोल्स. आता हा तुमचा होस्ट संपला. आता नवीन आपल्याला कॉम्पोनंट पाहिजे. इथंच एन जी जनरेट कॉम्पोनंट, लाईफ सायकल. राईट. आता स्टुडंट सर्व्हिसेस. आता तुमचं ज्यावेळेस इथं गेला आपला लाईफ सायकल तुमचा, आता हा लाईफ सायकलमध्ये आपल्याला टी एसमध्ये किंवा एच टी एम एलमध्ये काहीतरी वर्क करायचं आहे. तर आपण इथं आधी कन्स्ट्रक्टर कॉल लिहू. कन्स्ट्रक्टर, आता त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय लिहिणार आहे, तुमचा कन्फर्मेशन बॉक्स टाकू की कन्स्ट्रक्टर कॉल्ड. सेव्ह केलं आणि सेव्ह केल्यानंतर तुमच्या याच्यावरती आलो, तर हा लोड कामन झाला नाही, कारण की हा आपण कॉम्पोनंट तुमच्या ॲपमध्ये आपण इनिशियलाइजच केला नाही. एच टी एम एलमध्ये ॲप होस्टच्या जागी कोणता आहे आपला, लाईफ सायकल. सेव्ह केलं तर त्याने आता ॲटोमॅटिक घ्यायला पाहिजे. बघूया आधी लोड झाले का. लाईफ सायकल कॉमा लाईफ सायकल, सेव्ह केलं.
तर नाही लोड झालं आय थिंक. डबल आपल्याला एनजी सर्व करायला लागते. ॲप.html मध्ये लाईफ सायकल इव्हेंट नाही, तर काय आहे तुमच्या app.lifecycle.ts. तर तुमचा असा इव्हेंट, असं त्याचा नामकरण दिलं आहे त्यानं. कंट्रोल व्ही करायचा, सेव्ह करायचा. होस्ट, आता ते म्हणते तुमची होस्ट प्रॉपर्टी आहे ती तुम्ही वापरली नाही, मग कशाला ठेवताय. सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर बघा त्याने एरर काय दिलं नाही. तर आता तुमचा कॉम्पोनंट लोड होईल. तर बघा तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल्ड, तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला आहे, पण तुमचा जो खालचा कंटेंट आहे ना बघा सगळं ब्लँक आले, ब्लँक. त्याला बोलतात की तुमचा कन्स्ट्रक्टर पहिल्यांदा कॉल झाला. ओके, आता बाकीचा कंटेंट लोड झाला. अशा टाईपमध्ये तुमचा पहिला इव्हेंट कोणता ट्रिगर झाला, कन्स्ट्रक्टर. आता ऑन चेंजेस आपण इव्हेंट बघूया. आधी कन्स्ट्रक्टरमध्ये कोणाला काय एक नॉर्मल उदाहरण बघूया, पॅरेंट चाइल्ड कसं करणार. आता या केसमध्ये app.html आहे ना तुमचा, इन h1 मध्ये आपण लिहू h1 इन पॅरेंट कॉम्पोनंट असं काहीतरी लिहिलं. आता पॅरेंट कॉम्पोनंट काय झाला, हा तुमचा HTML टॅग असेल, आणि हा तुमचा ॲप लाईफ सायकल ॲप लाईफ सायकल जो कॉम्पोनंट आहे तो आपला चाइल्ड आहे. आता त्याच्या आधी आपल्याला काय पाहिजे, पॅरेंटकडून आपल्याला काहीतरी चाइल्डला पाठवायचं आहे. तर पॅरेंटमध्ये आपल्याला काय करायला लागेल, एक काय पाठवायचं आहे ते आपल्याला आधी डिफाईन करावं लागेल. तर इथं आपण त्याला नेम पाठवणार आहे. आता हे जरा मला वाटते जड जाणार आहे, फक्त स्टुडंट नेम असं काहीतरी आपण पाठवलं. आता हे नेम काय आहे तुमच्या लाईफ सायकल TS मध्ये एक्स केलं, आणि तुमच्या app.ts मध्ये कंट्रोल व्ही केलं. परत तुमचे app.html आदमी तुमचा ng सर्व. ओके, तर बघा तुमचा पहिला कन्स्ट्रक्टर कॉल झाला, अजून आपला बॅकग्राऊंडला कंटेंट लोड झालाय का नाही. त्याच्यानंतर ओके दाबलं तर आता तुमचा कॉम्पोनंट इनिशियलाइज झाला. त्याच्यानंतर तुमचा ओके दाबल्यानंतर तुमचा कॉम्पोनंट लोड झाला. अशा टाईपमध्ये तुमचा कन्स्ट्रक्टर नंतरच तुमचा कॉम्पोनंट ऑन इनिट हा तुमचा कॉल होतो. नेक्स्ट काय असेल तुमचा ng डू चेक. ng डू चेक, आता हे कधी कधी वापरतात ng ऑन इनिट वगैरे, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी API लोड होते ना. API म्हणजे काय असतं तुमचं, एखादं हे पेज ॲप्लिकेशन काहीतरी लोड झाल्यानंतर या बटनाच्या काहीतरी प्रॉपर्टीज असेल, या बटन क्लिक झालं पाहिजे वगैरे, ती जोपर्यंत तुमचं पेज लोड होत नाही ना तोपर्यंत हे बटन दाबू नकोस. अशा टाईपमध्ये ते ng ऑन इनिट, ng ऑन चेंजेस वगैरे असले लाईफ सायकल आपल्याला इव्हेंट लागतात. तर जी डू चेक वापरतात कुठे, तर वेन डेटा इज चेंजड. डेटा तुमचा काहीतरी चेंज झाला असेल ना, एखाद्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा काहीतरी डेटा चेंज झाला, त्यावेळेस तुम्हाला डू चेक वगैरे वापरतात. आता सिनारिओ आत्ता तर आपल्याकडे कंटेंट कमी आहे, त्यामुळे ng डू चेक आत्ता वापरायला नाही येणार. पण ज्यावेळेस तुम्ही API वगैरे असतील, किंवा आपण नॉर्मल जे पण फॉर्म्स आपण बाइंड करणार आहे, लाईक प्रोजेक्ट पण साईड बाय साईड, त्यावेळेस ह्या सगळ्या कन्सेप्ट वापरणार आहे. पण ही कन्सेप्ट उद्याच्याला नक्की घेणार आहे ऑन चेंजेस. नेक्स्ट आहे तुमचा ng आफ्टर कंटेंट इनिट. ng आफ्टर कंटेंट इनिट. आता याचे आपण एक्झाम्पलच बघूया काय काय की तुमचं कोणतं कॉल होतं आहे.
इम्प्लिमेंट्स ऑन इनिट झाल्यानंतर असणार आहे तुमचा ऑन चेंजेस ऑन जी डू चेक डू चेक. नेक्स्ट आहे तुमचा डू चेक झाल्यानंतर एन जी आफ्टर कंटेंट इनिट आफ्टर कंटेंट इनिट. आता हे इम्प्लिमेंट्स कधी वापरतात ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो ना इंटरफेस वगैरे. इंटरफेस म्हणजे काय असतं तुमचा एखादा ज्यावेळेस प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये कसं असतं की ज्यावेळेस तुम्हाला एखादा कंटेंट लोड करायचं आहे कंटेंट म्हणण्यापेक्षा पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं ना. पॅरेंट चाइल्ड कधी रिलेशन असतं तुमचं एक्सटेंड कीवर्ड कधी वापरतो ज्यावेळेस तुम्हाला हायरार्ची येते सिंगल लेवल इनहेरिटन्स मल्टी लेवल इनहेरिटन्स मल्टिपल इनहेरिटन्स. तसं प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आहे ना मल्टी लेवल इनहेरिटन्स नसतो. मग त्या कंडिशन मल्टिपल इनहेरिटन्स नसतात. मग त्या कंडिशनमध्ये इम्प्लिमेंट्स वापरतात. इम्प्लिमेंट्स कधी वापरतात की एकदाच डिक्लेअर करायचं आणि भरपूर जागे वापरायचं. एकदा डिक्लेअर करायचं म्हणजे एक डायग्राम आहे की आता हे बघा या डायग्राममध्ये बघा इथं मी हा समजा तुमचा ॲडमिन नावाचा एक इंटरफेस तयार केला. पण इंटरफेसपासून हा कॉम्पोनंट तयार केला हा कॉम्पोनंट हा कॉम्पोनंट हा कॉम्पोनंट हा कॉम्पोनंट हे सगळे ऑब्जेक्ट क्रिएट झाले ना तशा टाईपमध्ये तुमचा इंटरफेस वर्क होतो. तसंच हे एन जी ऑन इनिट डू चेक वगैरे आहे ना हे सगळे इंटरफेस आहेत. बघा अलियास इंटरफेस डू चेक इम्पोर्ट डू चेक. आता इम्पोर्ट कुठं झालं हे बघा इम्पोर्ट सेक्शनमधून आहे ना या कोअर कन्सेप्ट आहेत अँग्युलरच्या. अँग्युलर डॉट स्लॅश कोअर आहे ना ही त्याची लायब्ररी आहे. त्यातल्या ह्या सगळ्या कोअर कन्सेप्ट त्या इम्पोर्ट केल्या त्या आणि त्या इम्पोर्ट करून आपण इम्प्लिमेंट फक्त करतोय. आता ऑन इनिट नंतर कोणता असणार आहे आपला डू चेक एन जी डू चेक. इथं पण आपण एक कन्फर्मेशन बॉक्स टाकू कन्फर्म कोणता इव्हेंट ट्रिगर होतोय. दिस इज डू चेक. नेक्स्ट आहे तुमचा कोणता एन जी आफ्टर कंटेंट इनिट कन्फर्मेशन बॉक्स एन जी आफ्टर कंटेंट इनिट एन जी आफ्टर कंटेंट इनिट. नेक्स्ट तुमचा कोणता आहे एन जी आफ्टर कंटेंट इनिट व्ह्यू इनिट एन जी आफ्टर कंटेंट चेकड. आता हो इथं ट्रिगल होईल का नाही माहीत नाही. एन जी आफ्टर कंटेंट इनिटला इथं आधी इम्पोर्ट करावं लागेल. एन जी आफ्टर कंटेंट इनिट एन जी आफ्टर कंटेंट इनिट नाही चेकड. एन जी आफ्टर कंटेंट चेकड. तर सेम कन्फर्मेशन बॉक्स इथे टाकला आणि आफ्टर चेकड. सेव्ह केला. नेक्स्ट कोणता आहे तुमचा एन जी आफ्टर इनिट आफ्टर व्ह्यू इनिट एन जी आफ्टर व्ह्यू इनिट एन जी आफ्टर व्ह्यू इनिट एन जी आफ्टर व्ह्यू इनिट. कंट्रोल सी कंट्रोल व्ही आणि एक आपण काय करणार आहे एन जी ऑन डिस्ट्रॉय वगैरे कॉम्पोनंट आपण एक वापरणार आहे लास्टला. बाकीचे तुम्ही वापरा घरी ट्राय करा. एन जी ऑन डिस्ट्रॉय येणार त्याचा ऑन डिस्ट्रॉय एन जी ऑन डिस्ट्रॉय कन्फर्मेशन बॉक्समध्ये ऑन डिस्ट्रॉयड कंटेंट सेव्ह केलं आणि त्याच्यानंतर मी आता कॉम्पोनंटवरती गेलो.
तर पहिला तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. नेक्स्ट काय झालं तुमचा दिस इज फॉर्म इनिशियलाइज्ड कॉम्पोनंट. इनिशियलाइज तुमचा इव्हेंट कॉल झाला. नेक्स्ट काय झालं दिस इज डू चेक वगैरे कॉल झाला. नेक्स्ट आहे तुमचा एन जी आफ्टर कंटेंट इनिट कॉल झाला. नेक्स्ट आहे तुमचा एन जी आफ्टर कंटेंट चेकड. परत काय एन जी आफ्टर व्ह्यू इनिट, दिस इज डू चेक वगैरे. एन जी आफ्टर कंटेंट चेकड असे सगळे कॉम्पोनंट ट्राय झाले. आता एन जी डिस्ट्रॉय कधी होणार आहे? रिफ्रेश मारल्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल्ड ज्यावेळेस तुमचा कॉम्पोनंट एका कॉम्पोनंटमध्ये काहीतरी आपण जाणार आहे ना दुसऱ्या कॉम्पोनंटकडे, त्यावेळेस तुमचा एन जी डिस्ट्रॉय कॉल होणार आहे. ही तुमची बेसिक सायकल आहे. तुम्ही ही घरी प्रॅक्टिस करा की कधी कोणता कॉल होत आहे. जरी मी आता इथं हे टाकलं ना सगळं, तुम्हाला वाटत असेल की वरून खालीपर्यंत कोड चालू होतं, तर तसं काही नाही. कन्स्ट्रक्टर आता मी कुठं टाकलं आहे? 3 नंबरला टाकलं आहे. पण तरी पण कॉल कोणता झाला तुमचा? कन्स्ट्रक्टरच कॉल झाला. का तर ती लाईफ सायकलच आहे की कधी कोणता इव्हेंट चालू झाला पाहिजे. त्यातले आपण वापरणारे कोणते माहिती आहे का? त्याचे तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस पाहिजे. की तुमचा एन जी ऑन डिस्ट्रॉय लागणार आहे. तुमचा कन्स्ट्रक्टर तर काय पार्टच होईल तुमचा. एन जी ऑन इनिट म्हणजे तुमचा कॉम्पोनंट लोड झाल्या काय काय आपल्याला पाहिजे असेल ते. आणि नेक्स्ट आहे की तुमचा व्ह्यू इनिट. व्ह्यू म्हणजे तुमचा जो पांढरा पट्टा येतो ना यात, हे पांढरं, ते लोड झाल्यानंतर काय कोणतं काय काम करायचं आहे त्यासाठी. इथपर्यंत कळालं?